देशातील पहिला डबल डेकर 4 पदरी उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी खुला होतो आहे आणि या निमित्तानं देशातील पहिला 4 स्तरीय मार्ग सुद्धा अस्तित्वात आलेला आहे। आपण नागपूरला आलात तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या। पण आज NDTV मराठीच्या माध्यमाने जगभरातील सगळ्या प्रेक्षकांसाठी आपण हे आज पाहू शकतो। हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि देशातील पहिलं असं हे स्थान आहे आणि इथे आपण पाहू शकता 4 स्तरीय मार्ग म्हणजे कसा असतो ते इथे आपल्याला पाहायला मिळतं। सर्वात आधी आपण पाहू शकता की हा रेल्वे मार्ग जो आहे तो दक्षिण भारत आणि उत्तर भारताला जोडणारा रेल्वे मार्ग आहे। या रेल्वे मार्गाच्या वर आपण पाहू शकता डबल डेकर उड्डाणपुलाचा तो भाग दिसतो आहे जो आज वाहतुकीला खुला होणार आहे आणि त्याच्यावर मेट्रो धावते। मेट्रोचा मार्ग आहे आणि सर्वात खाली म्हणजे चौथा स्तर जो आपण म्हणू शकतो तो आधीचपासून अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश हायवे किंवा नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गाचा हा भाग आणि या भागावरून जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रचंड दिलासा मिळण्याचा हा क्षण आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे हे जे स्टील स्ट्रक्चर दिसतंय हे 1650 टन क्षमतेचं स्टील स्ट्रक्चर विशेषतः या स्थानासाठी तयार करण्यात आलेलं आहे। बांधकाम त्याचं करण्यात आलेलं आहे आणि हा जो डबल डेकर उड्डाणपूल आहे 5 किलोमीटर 670 मीटर लांबीचा 4 पदरी असा डबल डेकर उड्डाणपूल। याला डबल डेकर म्हणायचं याच्यासाठी कारण याच उड्डाणपुलावरून जसं आपण आता बघितलं 4 चाकी, दुचाकी, 3 चाकी वाहनांची जाण्या येण्याची सोय झालेली आहे आणि त्याच्यावर मेट्रो रेल धावते आणि या 4 स्तरीय मार्गामुळे नागपूर पुन्हा एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान झालेलं आहे आणि यासाठी कुठेतरी खरोखर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे सगळे व्यवस्थापकीय संचालक, विद्यमान व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, तांत्रिक बाजू सांभाळणारे अनिल कोकाटे आणि त्यांची टीम खरोखर अभिनंदनास पात्र आहे। राजकीय नेतृत्वाने ठरवलं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत काय काय वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती होऊ शकते हे यातून दिसतंय आणि मुख्य म्हणजे उत्तर नागपूर असेल किंवा जबलपूरकडे जाणारी जी वाहतूक आहे त्याच्यासाठी प्रचंड दिलासा या डबल डेकर उड्डाणपुलामुळे मिळणार आहे। 5 मेट्रो स्टेशन या डबल डेकर उड्डाणपुलावरती आहेत। खरोखर एक इंजिनिअरिंग मार्वल म्हणता येईल अशी ही जागा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।